सुनेत्रा पवार यांनी जेजुरी येथे आषाढी वारी दरम्यान घडलेल्या भीषण अपघातानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जखमी वारकरी महिलांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी डॉक्टरांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेत उपचारांचा आढावा घेतला आणि आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. सासवड जेजुरी टोलनाक्याजवळ सोमवारी सकाळी दिंडीतील ट्रकच्या धडकेत 3 वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 4 महिला गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर जखमी महिलांना तातडीने जेजुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तात्काळ रुग्णालयात भेट देत जखमी वारकरी महिलांची विचारपूस केली. त्यांनी प्रत्येक जखमीची प्रकृती जाणून घेत डॉक्टरांची सविस्तर चर्चा केली आणि सुरू असलेल्या उपचारांची पाहणी केली. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी, कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये, तसेच आवश्यक ती सर्व शासकीय मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. यावेळी सुनेत्रा पवार यांनी जखमी वारकरी आणि त्यांच्या नातेवाईकांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 3 वारकरी महिलांप्रती त्यांनी शोक व्यक्त केला, तसेच त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या. दरम्यान या अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।